ऐसे कुछ भाड़े के टट्टे, ऐसे कुछ भाड़े के टट्टे अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे आणि महाराष्ट्रातील राजकारणाचे पडसाद थेट देशभरात उमटताना दिसत आहेत। नेहमी शांत, संयमी आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानसभेत विरोधकांसाठी वापरलेली खालच्या पातळीतली भाषा सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली आहे। जोपर्यंत फडणवीसांचं नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नव्हतं तोपर्यंत राष्ट्रीय मीडिया कधी फडणवीसांना धारेवर धरत नव्हती। पण अमित शहा यांच्यासोबत फडणवीसांचं नाव देखील पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा सुरू झाली आणि राष्ट्रीय मीडियानं फडणवीसांना घेरल्याची चर्चा आहे। आगामी काळात भाजपमध्ये अमित शहा विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा अंतर्गत सुप्त संघर्ष पाहायला मिळू शकतो अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे। पण यातच असा प्रश्न निर्माण झाला आहे की फडणवीसांची भ्रष्टाचार मुक्त अशी प्रतिमा विरोधकांमुळे मलिन होत असल्यानं फडणवीसांनी एवढ्या खालच्या भाषेचा वापर केलाय का? त्यांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीसाठी आपली प्रतिमा भ्रष्टाचार मुक्त आणि स्वच्छ ठेवायची आहे का? फडणवीस पंतप्रधान बनू शकतात का? पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहताय LS मराठी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील 7,000 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पावरून या वादाला सुरुवात झाली आहे। देवेंद्र फडणवीस हे स्वतःला महाराष्ट्राचे इन्फ्रामॅन म्हणून प्रोजेक्ट करत आले असून समृद्धी महामार्ग, मिसिंग लिंक आणि इतर मोठे प्रकल्प म्हणजे त्यांच्या विकासाचं मुख्य मॉडेल मानले जातात। मात्र पहिल्याच मुसळधार पावसात मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानं विरोधकांनी थेट प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत फडणवीसांना लक्ष्य केले। राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरण्यासाठी एका स्वच्छ आणि भ्रष्टाचार मुक्त प्रतिमेची अत्यंत गरज असते। फडणवीसांवर आजवर एकही मोठ्या भ्रष्टाचाराचा डाग नाही, मात्र विरोधकांनी भ्रष्टाचाराचा आरोप करून त्यांची ही स्वच्छ प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केलाय। आपल्या राष्ट्रीय प्रतिमेला धक्का बसत असल्याचं पाहून फडणवीसांचा संयम सुटला आणि त्यांनी सभागृहात भाड्याचे टट्टू आणि सुपारीबाज असं अत्यंत आक्रमक प्रत्युत्तर दिलंय असं म्हटलं जात आहे। हमारे जयंतराव जी ने सही बात कही, जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं। ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे, उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं। पंतप्रधान पदाच्या शर्यतीतील इतर राष्ट्रीय नेत्यांचा विचार केला तर भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोण हा प्रश्न उपस्थित झाल्यावर जे ज्येष्ठ नेते पुढे होते ते सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे मागे पडताना दिसतात। राजनाथ सिंह यांचं वय 75 वर्षांच्या पुढे जात आहे आणि ऑपरेशन सिंदूर मधील सैनिकांच्या वीरमरणानंतर उद्भवलेल्या वादात ते अडकलेत। दुसरीकडे उत्तर प्रदेशात राम मंदिर देणगी चोरीच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे योगी आदित्यनाथ यांची घोडदौड काहीशी संत झाली आहे, तर नितीन गडकरी हे देशभरात लागू झालेल्या E20 इंधनाच्या तांत्रिक त्रुटी आणि गाड्या खराब होण्याच्या तक्रारीमुळे वादात अडकले। या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस हे वयानं लहान असून त्यांच्यावर कोणत्याही वैयक्तिक भ्रष्टाचाराचा आरोप नाही, ज्यामुळे ते एक तरुण आणि स्वच्छ चेहरा म्हणून राष्ट्रीय स्तरावर वेगानं पुढे येऊ शकतात। राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वामध्ये सध्या चेक अँड बॅलन्स म्हणजे सत्तेचा समतोल राखण्याचा एक मोठा सुप्त संघर्ष सुरू आहे। अमित शहा हे सध्या सरकार आणि पक्ष संघटनेवर पूर्ण पकड ठेवून आहेत, मात्र विरोधी पक्षातील नेत्यांनी थेट आरोप केलाय की दिल्लीतील एक गट देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून ते दिल्लीच्या शर्यतीत अमित शहा यांच्या समोर थेट आव्हान उभे करू शकणार नाहीत। अमित शहा यांच्याकडे दिल्लीचा मोठा अनुभव आणि संपूर्ण देशातील पक्ष यंत्रणेवर ताबा आहे, तर फडणवीसांकडे कमी वयाचा आणि अभ्यासू प्रतिमेचा मोठा फायदा आहे, ज्यामुळे भविष्यातील नेतृत्वासाठी पक्षामध्ये अमित शहा विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी अंतर्गत स्पर्धा सुरू होऊ शकते, अशी शक्यता नाकारता येत नाही। या संपूर्ण प्रवासात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरणार आहे। देवेंद्र फडणवीस हे मूळचे नागपूरचे असून संघाच्या शिस्तीत तयार झालेले निष्ठावान नेते आहेत। भाजपच्या राजकारणात जेव्हा जेव्हा नेतृत्वाची कोंडी होते किंवा तडजोडीचा चेहरा शोधला जातो तेव्हा संघ आपल्या विश्वासू स्वयंसेवकाला नेहमीच पाठिंबा देतो। जर 2029 मध्ये भाजपला बहुमतासाठी इतर प्रादेशिक पक्षांची मदत घ्यावी लागली तर अमित शहा यांच्या कडक प्रतिमेपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या सर्वसमावेशक चेहरा राष्ट्रीय पातळीवर अधिक स्वीकार्य ठरू शकतो आणि अशा वेळी संघाचा भक्कम पाठिंबा फडणवीसांना थेट पंतप्रधान पदाच्या शर्यतीत सर्वात पुढे नेऊ शकतो। तसंच नरेंद्र मोदींनी जसं गुजरातचे सीएम आणि ते पीएम असा टप्पा गाठलाय, तसंच फडणवीस देखील सीएम ते पीएम पद गाठण्याची शक्यता आहे। भ्रष्टाचार मुक्त प्रतिमेच्या जोरावर फडणवीस नक्कीच पंतप्रधान पदाचे दावेदार बनू शकतात, मात्र त्यांनी सध्या वापरलेली अति आक्रमक भाषा त्यांच्यासाठी भविष्यात मोठी अडचण ठरू शकते।
एका बाजूला संपूर्ण देशात स्वतःचा सुशिक्षित आणि संयमी चेहरा प्रोजेक्ट करण्याचा आणि दुसरीकडे विधानसभेसारख्या पवित्र सभागृहात खालच्या पातळीवर जाऊन बोलणं हे त्यांच्या राष्ट्रीय प्रतिमेला सुसंगत नाही असं म्हटलं जात आहे. जर त्यांना दिल्लीच्या तख्त्यावर बसायचं असेल तर वैयक्तिक प्रतिमेसोबतच आपली राजकीय भाषाही अत्यंत संयमी आणि मुत्सद्दीर सारखी ठेवावी लागेल असं मत आता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं, देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होऊ शकतात का? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.